एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी शिल्पा बाविस्कर। एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या। कोळसेवाडी परिसरातील ओम सीता अपार्टमेंटच्या ग्राउंड फ्लोअरवरील रेशनिंग दुकानाच्या मालकी हक्कावरून 4 तासापासून वाद सुरू आहे। केडीएनसीचे उपायुक्त समीर भुरकर, सहाय्यक आयुक्त तुषार सोनवणे आणि सचिन तामखेडे दुकान व घराची मोजणी करण्यासाठी आले असता सुशील दुबे कुटुंबियांनी अडथळा निर्माण केला। या दरम्यान पोलीस व महापालिका अधिकाऱ्यांना अरेरावी केली आणि दुबेच्या मुलीने एका महिला कॉन्स्टेबलवर नखाने हल्ला केला। मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्तेही घटनास्थळी जमले असून प्रशासनाला वेठीस धरलं आहे। या वादामुळे मराठी परप्रांतीय तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे। ही बिल्डिंग माझ्या वडिलांनी 80 साली बांधलेली आहे। हा जागेचा 7/12 माझ्या वडिलांनी विकत घेतला होता शुक्ला शेठकडनं। तो 7/12 आत्ता सोसायटीच्या नावावर झालेला आहे आणि 1993 पासून ह्या गाळ्यामध्ये माझं सरकारी राशन दुकान चालू आहे। 1993 पासून त्याचं प्राधिकार पत्र आहे शासनाचं। आणि 2007 मध्ये दुबेंनी रूम घेतली आहे आणि 2007 मध्ये रूम घेणारा माणूस 2022 ला तक्रार करतो। 15 वर्षाच्या कालावधीनंतर तो तक्रार करतो की माझ्या घराच्या गॅलरीमध्ये 2 अनधिकृत गाळ्यांचं बांधकाम झालं, अशी तो तक्रार करतो। आणि महानगरपालिकेकडनं मला पत्र येतं। पत्र आल्यानंतर कागदपत्र सादर करा। मी कागदपत्र सादर केल्याची ओसी माझ्याकडे आहे। मी आत्ता तुम्हाला एका मिनिटात दाखवू शकतो। परत 2 महिन्यांनी 1 वर्षांनी परत नोटीस येते। परत मी कागदपत्र सादर केले, त्याची पण माझ्याकडे प्रत आहे, ती पण मी तुम्हाला दाखवू शकतो। आणि हा सगळं याला कुठल्या परिस्थितीमध्ये माझा गाळा हडप करायचा आहे आणि माझ्यावर खोटं 324चा गुन्हा दाखल केलेला आहे कोळसेवाडी पोलीस स्टेशनमध्ये। एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर।